36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येते आहे. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार असे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेगलवाडी फाटा येथे रोडवर एक इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी फाटा येथे सापळा रचून संशयित इसमास शिताफीनं ताब्यात घेतलं. सदर इसमास विचारपूस केली असता त्याचं नाव देवराम संतू सोनवणे, वय वर्ष 46, राहणार तळेगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक असल्याचं सांगितलंय. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल, गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक मोटरसायकल, मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळून आलाय. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक शांताराम नाठे, पोलीस हवालदार जालिंदर खराटे, सुशांत मरकड, भाऊ झाडे, शंकर साबळे, सुनील बर्वे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे याच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर संदीप अवधूत, नाशिक.